नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आज बंद। बंदमुळे बाजार समित्यांमधील 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प। कांद्याची निर्यात बंदी संपूर्ण हटवण्याची मागणी। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद। 15 कोटी रुपयांचा व्यवहार प्रभावित। नव्या कायद्याविरोधात व्यापाऱ्यांची घोषणाबाजी। केंद्र सरकारच्या अध्यादेशाची होळी करत सांगलीतील बाजार समितीकडून निषेध आंदोलन। सुधारित कायदा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांसाठीही धोकादायक असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप। वर्धा जिल्ह्यातील 7 कृषी उत्पन्न बाजार समितींचा बंदमध्ये सहभाग। बाजार समित्या बंद असल्याने व्यवहार ठप्प। लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प। हिंगोली आणि वसमत बाजार समितीमध्ये शुकशुकाट। बाजार समितीत बंदमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प। सांगलीतील जिल्हा हमाल पंचायत आणि तोलाईदार संघटनेचं धरणं आंदोलन। माथाडी कायद्यातील दुरुस्ती विरोधात कामगार आक्रमक। मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आज बंद। माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी। लातूरचा अडत बाजार 3 दिवसांपासून ठप्प। हमाल माथाडींचे काम बंद आंदोलन। अडत बाजार बंद, मजुरीत 50% वाढ करण्याची मागणी। इचलकरंजीतील पंचगंगेत प्रदूषण करणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, नागरिकांची मागणी। तर कत्तलखाना हटाव, पंचगंगा बचाव म्हणत समस्त हिंदू बांधवांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा। नागपूर गोवा शक्तीपीठातील महामार्गाला आता कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरू। सर्वेक्षण बंद करण्याची शेतकऱ्यांची माहिती। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील अजिजपूर गावात विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी रास्ता रोको आंदोलन। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या पारेवाडीत रेल्वे स्थानक परिसरात ग्रामस्थ आक्रमक। बहिष्कार टाकत 9 मार्चला ग्रामस्थांचा रेल्वे रास्ता रोको। तर चेन्नई एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी। यवतमाळमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळाला नाही। ठाकरे गटाकडून कृषी कार्यालयावर मोर्चा। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाचं बेमुदत धरणं आंदोलन। मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर बोगस पैसे काढून अपहार। प्रांत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं हे आंदोलन। अमरावती जलसंधारणाची परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। एका अधिकाऱ्यानं कॉपी पुरवल्याचा आरोप। अमरावती शहरातील पंचवटी चौक ते आरटीओ ऑफिसपर्यंतच्या रस्त्याचं ठाकरे गटाकडून नामकरण। विकृत महामार्ग असं अजीब नामकरण। तर रस्ता खराब झाल्याने ठाकरे गटाची बॅनरबाजी। रेल्वे विभागाला छगन भुजबळांचा विसर। लासलगाव रेल्वे स्टेशनवरील कोनशिलेवर नावच नाही। भुजबळ येवला लासलगाव विधानसभेचे आमदार। परळी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे विद्युतीकरणाचं काम अंतिम टप्प्यात। काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस पहिल्यांदाच विद्युतीकरण ट्रॅकवरून धावणार। पालघर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मोदींच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ। रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार। खासदार राजेंद्र गावितांकडून विश्वास व्यक्त। सांगली रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटणार। स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाचं मोदींकडून शिलान्यास। 25 कोटींचा खर्चाला मंजुरी। भंडारा रोड रेल्वे स्थानकावर पुनर्विकास व ओव्हरब्रिज बांधकामाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। नागरिकांनी केली होती मोठी गर्दी। जळगावच्या अमळनेर रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। अमळनेर रेल्वे स्थानकावर अद्ययावत सुविधांसह स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चंद्रपूरच्या बेलघाटा येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन। ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन पार पडलं। भूमिपूजन सोहळ्यात अनेक नागरिकांचा सहभाग। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात 2 रेशन दुकानं फक्त कागदावर सुरू असल्याचं समोर। 2 दुकानांचे परवाने असून एकाच दुकानावर धान्य वितरण सुरू। दुकानांवर आता कारवाई करण्याची मागणी। माओवादी महिलेला गडचिरोली पोलिसांकडून अटक। महाराष्ट्र शासनाचं 6 लाखांचं होतं बक्षीस। 2006 पासून माओवादी चळवळीत सक्रिय होती महिला। सोलापुरात सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई। फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश हॉर्नवरही वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा। वर्ध्यात 2 कोटी 64 लाख रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार।
तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। पतसंस्थांशी संगनमतानं खोटं व बनावट कागदपत्र तयार करून स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केल्याची माहिती। जळगावच्या चाळीसगावमध्ये ट्रॅक्टर चोरीला पोलिसांकडून 24 तासांच्या आत आरोपीला अटक। चोर मध्य प्रदेशातील असल्याची माहिती। नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेच्या दप्तराची पुन्हा चोरी। शिक्षण विभागाचं दप्तर गहाळ, मनपाने या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी। नागपूरच्या गुन्हे शाखेकडून 2 पिस्तूल आणि 9 काडतुसांसह एका आरोपीला अटक। मध्य प्रदेशातून नागपूरच्या व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी आलेल्या टोळीतील एकाला अटक। अहमदनगरच्या टाकळीभान येथील कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक। 1,10,000चा मुद्देमाल जप्त तर 2 आरोपींचा शोध सुरू। बुलढाण्याच्या मानेगावात पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी नदीपात्रात कोसळली। अपघातात दुचाकीवरील 1 ठार तर 1 गंभीर जखमी। हिंगोलीत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई होणार। 16 वाहनं जप्त करून 3,36,00,000 रुपयांचा दंड वसूल करणार। उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची माहिती। दिल्ली पोलिसांकडून सिमीशी संबंधित संशयित भुसावळमधून ताब्यात हनीफ शेख मोहम्मद असं ताब्यात घेण्यात आलेल्या या संशयिताचं नाव। पोलीस संशयिताला घेऊन दिल्लीकडे रवाना। साताराच्या कराडमध्ये ग्रंथदिंडीने ग्रंथ महोत्सवाचा शुभारंभ। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संजय पिसाळ यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ। अमरावतीच्या सालबर्डी आणि कोंडेश्वर देवस्थानासाठी विशेष बस सेवा। महाशिवरात्रीनिमित्त जवळपास 15 जादा बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। साताराच्या कराडमध्ये भैरवनाथांच्या बगाड यात्रेचा उत्साह। गुलालाची उधळण करत भाविकांचा जल्लोष। सिंधुदुर्गच्या वायंगणीमध्ये 2 दिवसीय कासव महोत्सव संपन्न। मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती। बुलढाणा जिल्ह्यातील परिवर्तन यात्रेत अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांचा सहभाग। जनतेने संधी दिल्यास लोकसेवक म्हणून काम करण्याचं आश्वासन। धुळ्यात ग्रंथदिंडीतून 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात। महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस तर नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यांचा झाली गारपीट। गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला या फळबाग पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिमच्या वनोजा परिसरात दुर्मिळ पिवळा पळस बहरलाय। पिवळ्या पळसाचा औषधी उपयोग असल्याने पळसाच्या फुलांना विशेष महत्त्व। वर्धा जिल्ह्यात उन्हाळी पीक म्हणून तीळ पिकाच्या लागवडीत वाढ। तेलवर्गीय पिकाला चांगला भाव मिळत असल्याने तीळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक। हिंगोली जिल्ह्यात हरभरा काढणीला सुरुवात। बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट, खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत। सांगली आणि तासगाव नंतर आता जतमध्ये देखील बेदाणा लिलाव केंद्र। आमदार विक्रम सावंत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाण्याचा शुभारंभ। सलग दुसऱ्यांदा सांगलीत कृष्णा नदीचं पात्र पडलं कोरडं। पुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी। पीक कर्ज वाटपात अमरावती जिल्हा मागे। रब्बी हंगामासाठी 500 कोटींचं टार्गेट असताना बँकांकडून फक्त 190 कोटींचं वाटप। प्रशासनाकडून पाठपुरावा होत नसल्याने बँकांची मनमानी। वाशिममध्ये पीक कर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई। 13,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 7,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप। शेतकरी चिंताग्रस्त। भंडारा जिल्ह्यातील किटाडी ते घोडेझरी रस्त्याची दुरावस्था। खड्डेमय रस्त्यावरून नागरिकांचा होतोय जीवघेणा प्रवास। रस्त्याची डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक शाळेची वेळ बदलली जाणार। सकाळी 7ला भरणारी शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार। माध्यमिक शाळेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही।